सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून गोकुळ दूध संघातील काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। याच मागणीच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने गोकुळवर मोर्चा काढत प्रशासकांना निवेदन देण्यात आलं। गोकुळ दूध संघातील कर्मचारी हे गुन्हेगार नसून राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मार्गाने त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। लोकहिताच्या आंदोलनाला वैयक्तिक पातळीवर पाठिंबा दिल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे लोकशाही मूल्यांवर घाला घालण्यासारखे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून नवीन भरती करण्यात येणार आहे। या भरतीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याचं षडयंत्र रचण्यात आलंय। आंदोलनास पाठिंबा दिल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्यास गोकुळच्या प्रशासक आणि अध्यक्षांचे कपडे फाडून रस्त्यावर मारू असा इशारा शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिलाय। व्यवसायामध्ये एक नंबरला असणाऱ्या गोकुळ हा कर्मचाऱ्यांच्या जीवावरती उभा आहे आणि अशा कर्मचाऱ्यांच्या पोटावरती उठणाऱ्या या सत्ताधीशांना आमचं एकच सांगणं आहे की आज सोनम वांगचुक यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी परवानगी घेऊन स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून त्यांनी आज त्या ठिकाणी पाठिंबा दिला। या पाठिंबा दिला म्हणून पोटशूळ उठलेल्या, कारण मुळातच पोटशूळ उठलेल्या यांची सत्ता आहे। जंतर मंतरवरती माता भगिनींना, विद्यार्थ्यांना कुत्र्यासारखं बडवून टाकलं। त्याच पद्धतीनं गोकुळच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन 1700 कर्मचाऱ्यांची भरती करायची आणि त्याच्या भरतीतून लाखो रुपये कमवायचं हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे। ज्यामुळे त्यांनी या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे आणि हे प्रशासक मंडळाच्या वागण्यावरनं हे दिसतंय। येणाऱ्या 2-3 दिवसात ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं त्यांना नोटिसा देऊन त्यांना बरखास्त करायचं नियोजन केलंय। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही गोकुळवरती हा धडक मोर्चा आणलेला आहे। आज या प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही प्रेमानं निवेदन दिलंय आणि त्यांना एकच सांगणं आहे, एकाही कर्मचाऱ्यावरती कारवाई खूप लांबची गोष्ट आहे। जर एकाही कर्मचाऱ्याला जर का नोटीस दिली तर या प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष आणि त्यांचं संचालक मंडळ यांची कपडे फाडून यांना या गोकुळच्या बाहेर रस्त्यावरती ओढून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेल। कारण जर का या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरावरती जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा अपमान आणि हे त्रास आणि ह्या जुलमी अत्याचार कदापि सहन करणार नाही। गोकुळमध्ये राजकारण आणू नका असा इशारा जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी दिला। सोनम वांगचुक हे नीटचा पेपर फुटला आणि 21 विद्यार्थी त्यात आत्महत्या केलेले, दगावलेले, यांच्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्यासाठी ते 18 दिवस उपोषणाला बसलेले। एक भावना असते तशीच भावना ह्या गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दाखवली आणि त्यांना पाठिंबा देण्याचा परवानगी घेऊन प्रयत्न केल्यानंतर बीजेपीचे आपले नाताजी काढणार का तुमचे पाटील चांगला कार्यकर्ता आहे। मला एक नाताजी पाटलांना एवढंच सांगायचं आहे की आपली सत्तेचा वापर गोरगरीब शेतकरी, त्यांच्या कर्मचारी आणि गोकुळसाठी चांगल्या पद्धतीने करावा, नाही ते गोकुळमध्ये राजकारण आणायला नसायला पाहिजे नाताजी पाटलांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय बोलायला गेले तर वांगचुक हे लोकांसाठी लढणारा एक व्यक्तिमत्व आहे। ते काय अतिरेकी नाहीत किंवा दहशतवादी नाहीत कुठले, की बाबा त्यांना पाठिंबा दिला म्हणून आपण नोकरीवरून काढा म्हणून निवेदन द्यायला। तर आमची एक प्रामाणिक इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे प्रशासकांच्या समोर की एखाद्याही व्यक्तीला नोटीस गेली किंवा कामावरून जर कमी केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गाठ असणार। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमा, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, संजय चौगले, विजय करजगार, अभिजित राऊत, दिलीप पाटील यांच्यासह मनसे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।